लग्नाचे प्रोग्राम खूप छान झाले. आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला आणि आता आमचा परतीचा प्रवास नेक्स्ट डे आहे. मॉर्निंगलाच निघणार. पण सकाळी मला कोकणातली पहाट आणि संध्याकाळ खूपच आवडते. मन कसं रमून जातं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईला निघायचे. मन थोडं नाराज होतं, पण विचार केला आंबा आणि काजूच्या बागेत जाऊन येऊया. तिथे जाणं काय खूपच रिस्की आहे, म्हणजे एकटं जाऊ शकत नाही. म्हणून अण्णा आणि काकीच्या मदत, म्हणजे माझी चुलत सासू-सासऱ्यांच्या मदतीने आम्हाला दोघांनाही तयार झालेला काजू फारसा ओळखता येतच नव्हता. अण्णा या कशा ओळखायच्या सांगा? काजू हे बघ, एवढं बोंड मोठं झाड झालं पाहिजे. वरचं झाड झालं पाहिजे. हा असं झाड झालं ना हा की काजू जुन आणि बारीक असेल ना बोंड म्हणतो. पाहिलं ना, मला सुद्धा कळालं. म्हणजे वरचा बोंड आहे ते मोठं झाल्यानंतरच काढायचं. काजू दाबायचा नाही, तर नंतर खराब होईल. हा भोमेडा आहे, भोमेडा. लहानापासूनच ऐकलेलं आहे की भूमिडा म्हणजे सापाचं घर आहे. जरा घाबरूनच होती. आणि हे आहे ते पिकलेलं काजू, म्हणजे पिकलेलं बोंड. ते आपण मीठ लावून खाऊ सुद्धा शकतो. इकडे तिकडे फिरलो, काजू भरपूर सारे जमा केल्याने रिटर्न घरी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय अँड टेक.